पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संदांजया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजे सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ते उदारा सोपान देवा मुक्ताबाये नमो त्रिभुवन पावने आतत्रय जननी देवाची प्रस्तुत कीर्तन सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे देहूचे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा संत दर्शनाचं लक्षण मांडून मंगलाचरण प्रगट करणारा चार चरणाचा सर्वांच्या पाठातला अभंग आज या ठिकाणी सर्व संतांचा महोत्सव आयोजित करण्यात आला आणि अशा या संतांच्या महोत्सवातील कार्यक्रमामध्ये पहिल्या दिवसाच्या पहिल्या कीर्तन रूपी सेवेसाठी हा अभंग निवडलेला आहे। नियोजित वेळेमध्ये जो विचार पाहता येईल पाहण्याचा प्रयत्न आपणाला करायचा आहे। या ठिकाणी संत नामदेव महाराज व संत जनाबाई महाराज आदी करून नामदेव महाराजांचा परिवार या सर्वांचा 675वा समाधी सोहळा संत शिरोमणी ज्ञानोबारायांचा 750वा प्रगट दिन आदी करून संत सावता महाराज तपोनिधी श्री संत नारायण महाराज जनार्दन पंत आदी करून सर्व संतांचा महोत्सव आदरणीय हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर माऊली कदम महाराज उर्फ छोटे माऊली यांच्या माध्यमातून त्यांच्या संयोजनाने सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक भाविकांच्या अन्नदानाच्या व सहकार्याच्या अनुषंगाने हा कार्यक्रम आयोजित होत असताना आजची सेवा आदरणीय माऊलींनी माझ्याकडे सोपवली। खरं तर सेवा करण्या इतपत अगोदर सेवा घडावी लागते, त्याशिवाय कीर्तन रूपी सेवा करण्याचा अधिकार येतो का हा महत्वाचा प्रश्न आहे। परंतु आदरणीय माऊलींनी सेवा सांगितली आणि ती नाही म्हणण्याचं धाडस मी केलं नाही, कारण कीर्तन रूपी सेवा पंढरपूर सारख्या पवित्र पावन वैकुंठ भूमीमध्ये चंद्रभागेच्या शुद्ध आणि सात्विक अशा तीरावर सर्व संतांच्या मेळ्यामध्ये सर्व भडकरी महाराज मंडळी सर्व संतांचे वंशज आणि या सर्वांच्या अनुषंगाने या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होत असताना पहिल्या दिवसाची पहिली कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे सोपवली। या सेवेमध्ये मंगलाचरण मांडलं जावं, पण उत्सव संतांचा आहे म्हणून माझ्या समोर प्रश्न होता अभंग कोणता घ्यावा। कारण अशा महान महान महात्म्यांसमोर निष्ठावंत वारकरी महाराज मंडळींसमोर काय बोलावं आणि कोणता अभंग घ्यावा हा महत्वाचा प्रश्न माझ्या समोर होता। कारण या सर्वांसमोर मी खूप लहान आहे, त्या दृष्टीनं आमच्या बापूंची कृपा आहे म्हणून मी या ठिकाणी बोलायला उभा राहिलोय। आणि त्या भूमिकेतून आज माझ्या समोर विषय होता की मंगलाचरणाला अभंग घेत असताना संतपर बोलता येईल का, आणि म्हणून मी दोन्हीचा समन्वय व्हावा असा अभंग निवडला। याच्यावर आपल्याला बोलायचं आहे, पण आज या ठिकाणी उपस्थित असलेली सर्वच मान्यवर महाराज मंडळी आणि दक्षिण सोलापूरचे आमदार सन्माननीय माजी सहकार मंत्री सुभाष बापू देशमुख साहेब, की ज्यांच्याकडे सप्ताहाची नव्हे या संप्रदायाची सुद्धा खूप मोठी संस्काराची परंपरा
त्यांच्या घरामध्ये त्यांच्या पिताजींपासून चालत आलेली आहे आणि त्यामुळे संप्रदायाच्या बाबतीमध्ये त्यांच्या मनामध्ये खूप तळमळ आहे, कळवळा आहे. मध्ये मी एकदाच आम्ही आणि तुकाराम महाराज पाटील आणि राम महाराज आम्ही सोलापूरमध्ये बापूंना भेटलो, पत्रिका दिली आणि सांगितलं तुम्हाला कार्यक्रमाला यायचं आहे. परवा सकाळी 7 वाजता बापूंचा मला फोन आला, तुम्ही पत्रिका दिली या म्हटलात पण किती वाजता यायचंय सांगितलंच नाही. मग मी आदरणीय माऊलींना फोन केला की बापूंना किती वाजता बोलवायचंय आपल्याला. खर तर 7 वाजता राजकीय मंडळी उठतात का हा मोठा प्रश्न आहे, त्याच्यावर मला भाष्य करण्याचा नैतिक अधिकार नाही. परंतु बापूंचं काम सकाळी 7 ला चालू होतं, असे क्रियाशील असणारे आणि त्यांना आज या ठिकाणी आमंत्रण दिलं गेलं. आज दुपारची पंगत उत्तर सोलापूर तालुक्याची आहे आणि रात्रीची पंगत दक्षिण सोलापूर तालुक्याची आहे. या 8 दिवसामध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्याला पंगत दिली आहे. त्या पंक्तीचं स्वरूप असं आहे, भात भाजी आणि गोड पदार्थ इथं जागेवर तयार केला जातोय आणि घराघरातून भाकरी फक्त मागितली आहे. त्या मागचा आदरणीय माऊलींचा हेतू हा आहे. एका घरातून 11 भाकरी मागितलेली आहे. ती महिला भाकरी तयार करताना तिच्या मनामध्ये ज्ञानोबाराय तुकोबाराय येणार आहे. त्या भाकरीला तयार होत असताना ज्ञानोबारायांच्या, तुकोबारायांच्या, नामदेवरायांच्या, जनाबाई महाराजांच्या नामाचा स्पर्श झाल्यामुळे ती भाकरी ज्याच्या मुखात, ज्याच्या पोटामध्ये जाईल त्याच्या अंतःकरणामध्ये सुद्धा तो भाव निर्माण व्हावा, ही एक उच्च कोटीतील धारणा आदरणीय माऊलींची आहे. आणि म्हणून आज पहिल्याच दिवशी कमीत कमी 2 लाख भाकरी याव्या असं नियोजन केलंय. म्हणजे 2 लाख वेळा माता भगिनींकडून नाम घडलेलं सहज घडवून घेतलंय. इतके मोठे या सगळ्या संयोजनाचे आदरणीय छोटे माऊली आहेत. खर तर मी परवा सुद्धा एका बैठकीमध्ये म्हटलं, प्रत्येक तालुक्याच्या बैठका चालू होत्या आणि त्या बैठकीमध्ये मी म्हटलं की आदरणीय माऊलींचा जन्म हा अशा भव्य दिव्य सप्ताहातून धर्म टिकावा, संप्रदाय टिकावा, संप्रदाय घराघरामध्ये चुलीपर्यंत पोहोच करावा, याच्यासाठी ज्यांना जन्म मिळाला त्यांना छोटे माऊली म्हणावं. कारण आपण पाहतो सप्ताह करणं आणि संयोजन करणं हे खूप कठीण जातं. कीर्तन ऐकताना आपल्याला खूप बरं वाटतं, पण कीर्तनाच्या संयोजनामध्ये किती ताण येतो हे आपल्याला बघा. आता प्रत्येकाला वाटणार आहे इतका मोठा भव्य सोहळा, आपलं नाव घ्यावं, हे प्रत्येकाला वाटणार आहे. पण इथं बसलेल्या उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, व्यक्तिगत आणि गावाची सगळी नावं मला पाठ आहे, मला घेता येणार आहे. पण मी नावं घ्यायला लागलो तर माझी कीर्तनाची वेळ संपून जाणार आहे. पण तुमची नावं घेणं हे सुद्धा आज माझ्यासाठी भजनच आहे. कारण तुम्ही वारकऱ्यांना अन्नदान करण्यासाठी इथं आला, वारकऱ्यांना भाकरी, चपाती, भाजी, अन्नदान द्यावं या हेतून आलात. म्हणजे आपण सुद्धा निष्ठेनं आल्यामुळे आपलं नाव घेणं हे सुद्धा आमच्यासाठी आज भजन ठरणार आहे. जाता जाता बापूंना एक विषय सांगतो संयोजनातला. 24 तारखेला इथं दुपारी काला आहे. 11 ते 1 वाजेपर्यंत आदरणीय माऊलींच्याकडं कालेची कीर्तन सेवा आहे. आणि कीर्तन झाल्यानंतर सर्वांसाठी पुरणपोळी आमरसाचं जेवण आहे. आणि पुरणपोळी सुद्धा 2 तालुक्याला जबाबदारी दिली आहे, मंगळवेढा, पंढरपूर, आणखीन काही गावं. आता ती सगळी माऊलींना माहिती आहे, पत्रिका सगळी मला पाठ नाही, पण मी ज्या ज्या बैठका घेतल्या त्या सगळ्या मला इथं मांडता येणार आहे.
आणि त्या दृष्टीनं आपल्या घरात 4 लोक आली तर पुरणपोळी हो का नको याच्यावर 2-2 तास जातात. इथं शेवटच्या दिवशी किमान 10 लाख पोळी येईल याचं नियोजन आदरणीय माऊलींनी पंढरपूर, मंगळवेढा आणि काही गावं यांना ती जबाबदारी पुरणपोळीची दिली आहे. कारण पुरुषोत्तम मासामध्ये, अधिक मासामध्ये वारकऱ्यांना गोड जेवण खाऊ घालावं. नेहमी आपल्या व्यावहारिक संस्कृतीमध्ये जावयाला गोड ताट देणं ही प्रथा आहे. पण या अधिक मासामध्ये वारकऱ्यांना गोड जेवण घालावं अशा विचाराने कालेच्या दिवशी इथं तसं नियोजन करण्यात आलेलं आहे. प्रस्तुत अभंगामध्ये संत दर्शनाचा विचार मांडलेला. संत दर्शन कुणी करावं, कोणाला अधिकार आहे, दर्शन करायचं आहे. परंतु दर्शन ही प्रक्रिया पाहत असताना यामध्ये आपल्याला मंगलाचरण सुद्धा पाहायचं आहे. मंगलाचरण करूनच सप्ताहाला प्रारंभ केला जातो. मंगलाचरण का करावं, मंगलाचरण कुणी करावं, मंगलाचरण कसं करावं, मंगलाचरण केव्हा करावं, मंगलाचरण कोणतं करावं, सगळ्या प्रश्नांची प्रमाणासहित उत्तर म्हणजे आजचं चिंतन. मी हे सगळं अनुबंध चतुष्टयाच्या दृष्टीनं प्रश्न मांडले. यामध्ये मंगलाचरणाचे 3 प्रकार मांडले जातात. वस्तुनिर्देश रूप मंगल, नमस्क्रिया रूप मंगल, आशीर्वाद रूप मंगल. यामध्ये पुन्हा वस्तुनिर्देशामध्ये 2 प्रकार मांडले जातात. सगुण वस्तुनिर्देश रूप मंगल आणि निर्गुण वस्तुनिर्देश रूप मंगल. नमस्कार रूप मंगलामध्ये 2 प्रकार, एक देवाला नमस्कार आणि दुसरा संतांना नमस्कार. मंगलाचरणाचा विचार करत असताना का करावं, पहिलं उत्तर आहे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे म्हणून मंगलाचरण केलं पाहिजे. पंढरपूरच्या वारीला का जावं, पंढरपूर मध्ये आल्यानंतर चंद्रभागेचं स्नान का करावं, पंढरी प्रदक्षिणा का करावी याचा विचार मांडत असताना कर्तव्य आहे म्हणून करावं हा एक विचार मांडला जातो. तसं आम्हाला मंगलाचरण करायचंय, का करायचंय, चालत आलं म्हणून करायचंय का कर्तव्य आहे म्हणून करायचंय. मंगलाचरणामध्ये वस्तुनिर्देशामध्ये निर्गुणाचं कोणतं, सगुणाचं कोणतं हा विषय थोडा अवघड वाटेल. परंतु आपल्याला यातून पुढे जायचं आहे. कारण हे चिंतन श्रवण करत पुढे गेलो तर काला प्राप्त होणार आहे. नाहीतर पुरणपोळी सुद्धा आताच्या काळात पचवणं सोपं आहे का? पुरणपोळी करणं अवघड आहे, तसं पचवणं सुद्धा अवघड आहे. सध्याच्या काळामध्ये प्रत्येकाला शुगर, बीपी, वेगवेगळे आजार व्हायला लागले. याला कारण सुखाची साधनं वाढली म्हणून शरीराची कामं, क्रिया कमी झाले, बंद झाले. म्हणून आम्हाला डॉक्टर सांगतात 4 किलोमीटर वॉकिंग करा, पायी चालत जा. आणि या गोष्टीचा विचार मला इथं असा मांडायचा आहे की पुरणपोळी पचवणं अवघड आहे म्हणून करायची नाही का? तसं अध्यात्म कळत नाही म्हणून सांगायचं नाही का? अध्यात्माचा विचार ऐकायचा नाही का? अध्यात्म हा आमचा मूळ विचार आहे आणि अध्यात्माला धरून भक्तीचा विचार मांडणं
ही वारकरी परंपरा आहे. मंगलाचरणामध्ये तुकोबारायांनी केलेलं मंगलाचरण ज्ञानोबाराय संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करे दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे वाढले अंतरे प्रेम सुखात. जगद्गुरु तुकोबारायांच्या या अभंगाच्या अनुषंगाने आपण आज मंगलाचरणाच्या माध्यमातून संत दर्शन हा विचार आपला चालू आहे. मंगलाचरण म्हटलं की परमात्म्याच्या स्वरूपाचा विचार, रूपाचा विचार. पण आज मी संत दर्शन हे मंगलाचरण मांडायला लागलोय. संत दर्शन हे सुद्धा नमस्क्रियारूप मंगलाचरणामध्ये स्वीकारलं जातं. आणि यामध्ये कोणत्या संतांचं दर्शन घ्यावं याच्यासाठी महाराजांनी विशेषण मांडलं. श्री संताची या माथा चरणावरे. श्री संत, श्री हे विशेषण आहे. अशा संतांच्या चरणावर आपण माथा टेकवावी. माथा शब्दाचा इथला अर्थ आहे डोकं. आपण डोकं टेकवावं याचा एका वाक्यात अर्थ मांडतो. संतांच्या संगतीत गेल्यानंतर डोकं चालवू नये, डोकं टेकवावं. आपण अलीकडं संतांच्या संगतीत गेल्यानंतर डोकं टेकवतो का डोकं चालवतो? डोकं चालवतो. बघा, इतका मोठा सप्ताह डोकं चालायला लागलं आपलं. पुढचं मी बोलणार नाही आता. आपलं डोकं चालायला लागतं. संतांकडे डोकं चालवू नये, डोकं टेकवावं. याच्या मागचा भाव सांगतो. डोकं टेकवायला जरी मिळालं तरी आपल्या जन्माचं सार्थक आहे. इतके संतांचे चरण आपल्यासाठी श्रेष्ठ आहे. संतांच्या चरणाच्या जवळ जरी गेलो तरी त्याच्या सारखा भाग्यवान तोच आहे. नाहीतर भगवद्गीता सुद्धा सांगते, वासुदेव सर्वमिते समहात्मा सुदुर्लभा. असा महात्मा भेटणं दुर्लभ आहे. साक्षात्काराला किती जन्म त्या श्लोकात पूर्वार्धात सांगितलं. बहुनाम जन्म नामते ज्ञानवान मां प्रपद्यते वासुदेव सर्वमिति समहात्मा सुदुर्लभा. महात्मा भेटणं दुर्लभ आहे. आत्ताच्या काळाचा विचार मी आता मांडणार नाही. कमी वेळेत मला जास्त चिंतन मांडायचं आहे. यामध्ये दुर्लभ काय आहे? शंकराचार्यांनी 3 दुर्लभ सांगितले. मनुष्यत्वम, मनुष्यपणा दुर्लभ आहे. मुमुक्षुत्वम, मोक्ष प्राप्तीची इच्छा असणारा मुमुक्षु जिज्ञासू हा दुर्लभ आहे. आता जिज्ञासू मुमुक्षु मी आता जरी एका अर्थाने मांडले तरी अर्थ भिन्नता आहे. चला, तिसरं लक्षण सांगितलं, महापुरुष संश्रयः. संत भेट दुर्लभ आहे, पण त्या चरणावर जर डोकं टेकवायला मिळालं तर त्या डोक्यासारखं भाग्यवान दुसरं कोणी नाही. आणि म्हणून आपल्याला चंद्रभागेच्या तीरावर हा सोहळ्याचा आनंद घेता यायला लागला. खऱ्या अर्थानं आता पांडुरंग परमात्मा राऊळात मंदिरात आहेत का इथं सत्यात आहेत? पांडुरंग परमात्मा रुक्मिणी आई साहेबांच्या समवेत नक्कीच इथे तेथे असे देव उभा. संत जनाबाई आपल्याला सांगतात, कीर्तनाचा गजर होतो संत भार. चला, मला चिंतन मांडायचं आहे. त्यामध्ये संत भेट दुर्लभ आहे, चरण प्राप्त होणं दुर्लभ आहे.
पण दर्शन मिळायला लागलं तर त्याच्यासारखा भाग्यवान तोच आहे. मग दर्शन करत असताना कसं करावं, थोडा सोपा विचार मांडतो मग चिंतनाकडे येतो. महाराजांना इतर शब्द माहित नव्हते का? श्री संताची हात चरणावरी, श्री संताची डोळे चरणावरी, श्री संताची हे महाराजांना माहित नव्हतं का? पण इतर शब्द मांडले नाहीत. माथा चरणावरी, माथा टेकली गेली पाहिजे. माथा या पदाचा लाक्षणिक अर्थ आहे बुद्धी. बघा, कळणी या भूमिकेतून आपण डोकं किंवा माथा याचा विचार करतो. संतांच्या चरणावर काय अर्पण करावं, तर बुद्धी अर्पण करावी. अहो, या बुद्धीचं श्रेष्ठत्व मांडताना महाराज सांगतात, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, बुद्धीचे वैभव ज्ञानोबारायांनी आपल्या बुद्धीचं श्रेष्ठत्व मांडलं. या पृथ्वीवर अनेक जीव आहेत, पण यामध्ये मानवाकडे एक अवयव आगळा वेगळा, ती म्हणजे बुद्धी. पण आत्ताच्या आमच्या वागण्याकडे जर बघितलं तर शंका येते, देवाने यांना बुद्धी दिली आहे का? बघा, सगळ्याला सूचना द्यावी लागते. उघड्यावर शौचाला जाऊ नका, परिसर स्वच्छ ठेवा, ही आपली जबाबदारी आहे. शौचालयाचा वापर करा, शौचालयामध्ये पाणी भरपूर टाका. हे कुणाला सांगावं लागतं? ज्यांना बुद्धी. बघा, मी बुद्धी सांगायलोय बरं का, बाकीच्या डोक्यात येऊ देऊ नका. बुद्धीचा विचार करायचा झाला तर ज्ञानोबारायांनी कुणाकडे पाहत वर्णन केलं असेल? छत्रपती शिवरायांकडे पाहत वर्णन केलं असेल की बुद्धीचं वैभव इतर अवयवात नाही, कारण शिवरायांसारखी बुद्धी त्यांनाच होती.
बघा, छत्रपती शंभूराजाने बुद्धभूषण हा ग्रंथ कितव्या वयात लिहायला सुरुवात केली? ज्या वयात आपल्याला आपल्या पुढच्या इयत्तेचा अर्ज भरता येत नाही, वयाच्या 14व्या वर्षी छत्रपती शंभूराजाने ग्रंथ लिहायला घेतला आणि 17व्या वर्षी तो पूर्ण केला. बर, त्यांना काही एकांत मिळाला, गुहेमध्ये गेले, डोंगरामध्ये गेले, असं होतं का? अहो, अंतर्गत शत्रू पण होते, बाह्य शत्रू सुद्धा होते, तरी ग्रंथ लिहिला. एवढ्या अशा सगळ्या शत्रूच्या आक्रमणाच्या परिस्थितीमध्ये बुद्धीला स्थिर करून ग्रंथ लिहिणं हे बुद्धीच्या वैभवाचं उत्तम उदाहरण आहे. मी चिंतन मांडत होतो, संतांच्या चरणावर माथा टेकवावे. पुढे जाऊ आपण. कोणत्या संतांच्या? श्री. आता श्री हा षडगुणातला एक गुण आहे. यशस्वी, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे साही गुणवरीय वसती जेथ. षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंताची जाण. भगवान कोणाला म्हणतात त्याचं स्पष्टीकरण दिलं जातं. भगवान भगवान म्हणजे काय? भग अधिक वान बरोबर भगवान. भग नाम ऐश्वर्य, वान नाम संपादन करणारा. ऐश्वर्याने 6 गुणाने युक्त जो आहे त्यांना भगवान म्हटलं जातं. पण अभंग संतांचा वर्णन भगवंताचं कसं चालणार आहे? चला ठीक आहे, साधक हा गुरुला भगवान मानतो. ज्ञानोबरायांनी सुद्धा 18व्या अध्यायाच्या सुरुवातीच्या 10 ओव्यांमध्ये गुरुचं वर्णन करत असताना देव शब्दाचा तिथं उपयोग केलेला आपल्याला पाहायला मिळतो. जय जय देव निर्माण निज जनाखिल मंगळ जन्म जरा जलद जाळ प्रभंजन. या ओवीमध्ये देव हा शब्द आलेला असला तरी या देव शब्दाचा अर्थ गुरु घ्यायचा आहे, संत घ्यायचा आहे. बघा, अनेक प्रक्रिया ग्रंथामध्ये शिष्य हा गुरूंना प्रश्न विचारत असताना हे भगवन असं म्हणतो आणि मग आपला प्रश्न मांडतो. मैं कौन हूं? प्रपंच क्या है? ब्रह्म कौन है? प्रश्न विचारायचे आहेत, पण विचारण्या अगोदर गुरुला हे भगवन म्हणजे गुरु कोण आहे? 6 गुणाने युक्त असलेले त्यातलं श्रीपद इथंच आपल्या समोर मांडलं. या लक्षणेनं युक्त जे संत आहे अशा संतांच्या चरणावर आम्ही आमची माथा टेकवावी. पण त्या माथ्याबरोबर अवयव कोणते असावे? स अष्ट अंग साष्टांग हे करी दंडवत. 8 अंगासहित दंड काठीवत. काठी सोडल्यानंतर काठी जमिनीला जशी चिटकते त्या पद्धतीनं सगळ्या अवयवाला लीन करून दर्शन केलं पाहिजे. त्याचा परिणाम काय? विश्रांती पावलो स्वल्पविराम. आता मी विश्रांतीला पोहोचलो, कारण अनिष्ठाची निवृत्ती झाली, अज्ञानाचा नाश झाला, जन्म मरण नाहीस झालं, एरझारा खुंटली आणि म्हणून मी आता विश्रांतीला प्राप्त झालो. आता पुढच्या अवस्थेला वाट. विश्रांती पावलो सांभाळा. आता माझा सांभाळ करा. कशाचा? उत्तरी. मला या संत दर्शनाने जे फल मिळालं त्याचा सांभाळ करा. कोणतं फल? वाढले अंतरी प्रेम सुख. सांभाळा उत्तरी
श्री संताजी या माथा चरणावरे. हा अन्वय पद्धतीने विचार मी आपल्या समोर मांडला. अंतःकरणामध्ये प्रेमसुखाची वाढ झाली. कसं कळणारे डौरली हे काया, कृपेच्या ओरसे नोहे अनारेसे उतरलो. महाराजांनी लक्षण सांगितलं. प्रेमसुखाची प्राप्ती झाली. मुळात सुखाच्या 3 लक्षणा मांडल्या जातात. 1 आपल्या संबंधानं विषय सुख, 2 ज्ञानाच्या संबंधानं ब्रह्मसुख आणि 3 वारकरी परंपरेनं सांगितलेलं भक्ती प्रेमसुख. आणि या संत दर्शनाला जर पोहोचायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्ही काय केलं? तो का म्हणे माझा न घडता सेवा, पूर्व पुण्य ठेवा ओढावला. मागच्या जन्मीचा माझा पुण्याईचा ठेवा मला सामुग्री इथं उपयोगाला आली. या जन्माची सुद्धा पुढच्या जन्माला उपयोगाला येईल म्हणून या जन्मात सुद्धा पुण्य मिळवावं. सप्त्याला आल्यानंतर मंडपात बसावं, भजन मंडपाकडे जाऊन भजनात सहभागी व्हावं, का पंढरपुरात जाऊन ओळखीच्या मित्रमंडळींना भेटत राहावं? आता घर प्रपंच काम धंदा सोडून आलोय. घरची मंडळी म्हणताय कुठं गेली सप्त्याला, कुठं गेली सप्त्याला, आपण कुठे आहे? मग फोन केल्यानंतर जर घरचे म्हणायला लागले आवाजच येईना कीर्तनाचा, कीर्तन आज नाही का? मी थोडं लांब आहे, मंडपापासून लांब आहे. या जन्मामध्ये आम्हाला पुण्य प्राप्त करता येतं की जे पुढच्या जन्मालाही उपयोगाला येईल असं पुण्य. कोणतं पुण्य असतं तर ते सत्संगातलं पुण्य. मग सत्संगामध्ये आम्ही आलो, कीर्तनात झोपलो तरी पुण्य मिळतं. कीर्तनातली झोप म्हणजे समाधी आहे. आता मी ऑन कॅमेरा बोलायला लागलोय, कॅमेऱ्याकडे माझं लक्ष नाही असं नाही, पण तरी सुद्धा आता त्याच्या स्पष्टीकरणाकडे जाणार नाही. बघा, अशा संतांची जर आम्हाला संगती मिळाली तर सेवा. मग एक संत जर समाजाला अनुकूल मिळाले तर एवढ्या सगळ्याला पुण्य प्राप्त करायला व्यासपीठ मिळतं. छोट्या माऊलींच्या मनात आलं म्हणून तुम्हा आम्हा सगळ्याला हा सोहळा उपभोगायला मिळायला लागला. नाहीतर अधिक मास कॅलेंडर प्रमाणे येतो आणि कॅलेंडर प्रमाणे जातो सुद्धा. पण गावागावात आता चर्चा काय आहे? सोलापूर जिल्ह्यात चर्चा एकच आहे, भाकरी द्यायची आहेत. महाराज कधी भाकरी घेऊन येऊ? बापूंना मला एक सांगायचं आहे, तुम्ही पर्यावरणाचा पर्यटनाचा जास्त प्रचार प्रसार महाराष्ट्रात करता. आता त्यांनी विश्वमंगलाचा संकल्प केलाय. आतापर्यंत लोकमंगल होतं, आता विश्वमंगलाकडे निघाले. इथं पत्रावळी जुन्या पद्धतीची पानाची पत्रावळी, इथं जी आदरणीय माऊलींनी 10 लाख पत्रावळीची ऑर्डर अगोदरच दिली आहे. पर्यावरणाला सुद्धा आम्ही स्वीकारून कार्यक्रम करतो, हा वारकऱ्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. बघा, वारकरी हा सध्याच्या परिस्थितीनुसार पुढे जातोय. पण जाता जाता एखादी पत्रावळी जर बाहेर दिसली रोडवर तर त्याचा व्हिडिओ काढून टाकू नये. 99 पत्रावळी व्यवस्थित गेल्यात ना, याच्याकडे सुद्धा बघावं. हा यातला मला विचार मांडायचा होता. आपण या परिसरात कुठंच घाण न होईल याची काळजी सगळ्यांनी घ्यायची आहे. जेवल्यानंतर आपली पत्रावळी दुसऱ्याने उचलावी ही आपली धारणा किमान या 8 दिवसात तरी आपल्याला नको आहे. आपण आपली उचलून दुसऱ्याची उचलावी आणि रस्त्यावर पडलेली सुद्धा उचलून ट्रॅक्टर मध्ये ठेवा. त्याच्यासाठी ट्रॅक्टरचं नियोजन केलंय. आपल्याला जाताना म्हटलं पाहिजे या संयोजकांना, नंतर मागण्या अगोदर हा परिसर किंवा ही जागा आपण द्यावी. बघा, मी काल आल्यानंतर माझ्या समोर काही चर्चा आल्या. आमचे आदरणीय भागवत महाराज चौरे महाराज, आमचे नामदेव महाराज लबडे महाराज,
किंवा ही सगळी मंडळी प्रशासनाबरोबर दररोज संपर्कात आहेत. मला सांगितलं की पंढरपूर आणि सोलापूर जिल्ह्याचं प्रशासन इथं खूप तत्परतेनं सहकार्य करायला लागलंय. मग MSCB असेल, पोलीस प्रशासन असेल, महसूल विभाग असेल, मग इथले कार्यकारी अधिकारी CO असतील, प्रांत असतील, या सगळ्यांचं सहकार्य खूप चांगलं आहे. बघा, यामध्ये या भागात तालुक्याच्या सहकार्यासहित पंढरपुरातलं सहकार्य खूप चांगलं आणि खूप मोठं आहे. आणि म्हणून आपल्याला इथं 65 एकरवर सगळ्या सुविधा मागण्या अगोदर मिळायला लागल्या, त्या आपल्याला पुढच्या सप्त्याला पण मिळावे याच्यासाठी सगळ्यांनी दक्षता घ्यायची आहे. आणि म्हणून जाता जाता थोडं संयोजन या कर्तव्याचा थोडासा विचार मांडला. माऊली सारख्या महात्म्याला नाराज करू नये. जाता जाता थोडस एखादी काही गोष्ट आपल्या दृष्टीने त्यांची बरोबर आहे का असं आपल्याला वाटत असतं, परंतु अशा महात्म्याला जर आपण अनुकूल ठेवलं, प्रसन्न ठेवलं, तर तुम्हा सारख्या लाखो वारकरी भाविकांकडून नामस्मरण सहज आणि तीर्थक्षेत्रात घडतं. म्हणून अशा महात्म्याला सन्मुख करणं हे आपल्या सगळ्याचं आद्य कर्तव्य ठरतं. मला बोलायला आज कीर्तनासहित अभंग सुद्धा होता, नाहीतर मी 12:30ला संपवावं अशा मानसिकतेत होतो. कारण नेहमी मी दिलेल्या वेळेत कीर्तन संपवत असतो, अशी माझी ओळख कीर्तनाची आहे. परंतु कारण आमची ही सगळी मंडळी, आमचे ज्योतिराम महाराज असतील, कवडे सर असतील, आमचे इकडं संजय पवार महाराज असतील, विलास महाराज असतील, किंवा सोलापूरवरून आलेली किंवा परिसरातली सगळीच मंडळी, आणि यामध्ये आमचे शंकर महाराज, तानाजी दादा, आमचे तुकाराम बुवा रोकडे महाराज असतील, आदरणीय आबा असतील, गोरख महाराज असतील, मोरे गुरुजी असतील, ही सगळ्या मंडळींना माहिती आहे मी वेळ खूप तंतोतंत पाळतो. पण आज मला संयोजनासहित हे बोलायचं होतं आणि म्हणून मी थोडा वेळ पुढं नेला. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि माझ्या विचाराला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर सगळे हात वर करा. तुकाराम भजन व्हिडिओ काढायचा असेल, पाठीमागून काढा, कीर्तन करायचं. तुकाराम